दाखल आणि दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे सगळ्यात? अतिशय दुःखद घटना आहे. 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे, जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सीरियस आहेत असं आम्हाला कळतं. या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्वाचं आहे. पण काय होतं, की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण हे जी काही घटना घडली ती दुर्दैवी असली तरी आम्ही जेव्हा आकडे बघत होतो की वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती बालकं मृत्यू पडतात. आता हे काय श्रीमंताची बालकं मृत्युमुखी पडतात असं नाही. हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गरिबाची बालकं मृत्युमुखी पडतात वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. कुठं आगीमुळे, आदिवासी मुलींना तिथं साप चावल्यामुळे, कुपोषणामुळे गेल्या 3 वर्षामध्ये 40 ते 44,000 बालकं 5 वर्षाच्या खालील आपल्या महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. तुम्ही शासनात आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची जबाबदारी आहे की कुपोषण का होतंय, पौष्टिक आहार का दिला जाऊ शकत नाही, अंगणवाडीची एवढी वाईट परिस्थिती काय आहे, अंगणवाडीमध्ये जे काही अन्न तिथं दिलं जातं ते जनावरं खाणार नाही अशा क्वालिटीचं तिथं अन्न दिलं जातं. या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत? आदिवासी समाजाच्या लहान मुलांना जे दूध दिलं जातं, पूर्वी 250 ml दिलं जातं, आता 200 करायला लागलेत. त्यात सुद्धा जे जेवण दिलं जातं खराब क्वालिटीचं. त्यामुळे पूर्णपणे या घटनेला अमरावतीच्या त्याला प्रशासकीय शासकीय अधिकारी जबाबदार आहेत. त्याचं ऑडिट झालं पाहिजे. पण ह्या ज्या घटना घडत आहेत 44 लहान बालकांचा 5 वर्षाखालील जो मृत्यू झालाय त्याचं सुद्धा ऑडिट तिथं कुठंतरी झालं पाहिजे. त्याच्यात करेक्शन करून इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा करण्यापेक्षा गरिबाचा जीव कसा वाचेल याच्यावर सरकारने लक्ष दिलं गेलं.